तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, कधी नव्हे तो खूप दिवसांनी आज लवकर तयार होऊन ऑफिसला निघालोय. तर आज काहीतरी दिवस चांगलाच जाणार आहे असं वाटतंय. बाहेर पडल्या पडल्या लगेच सुंदरीचं दर्शन झालं. बरेच दिवसांनी पार्किंगला उभी होती, मन भरून बघून घेतलं. ऑफिसला पोचल्यावर आलाच मित्र. चल म्हणतो, जाऊया जरा काम आहे. म्हटलं भाई, तुला कधी नाही बोललोय काय मी? तेवढ्याची शाळेची पोरं दिसली. हा, आईला लय भारी वाटलं रे. अशीच आमची दुपारची शाळा सुटायची. आता दिवसभर ऑफिसला थांबावं लागतं. तेवढ्यात हे दोन काका दिसले. काकाने म्हटलं, गाड्या रस्त्याच्या बाजूला घेऊन काय ते खेळा, मध्येच नका. ऑफिसला आलो तर मित्राचा वाचा आलेला आणि मला आईस्क्रीम खाऊन दाखवत होता. नंतर त्याला बघितलं बरोबर मी काय करायचं ते. मग काय पळाला घरी. एक काम होतं म्हणून गेलेलो रेल्वे स्टेशनला. मग काय आपला कांदरेश्वर पूल दिसला. भाई, व्ह्यू बघून एकदम प्रेमातच पडलो ना मी. संध्याकाळी घरी गेलो तर आमच्या शेजारच्या गावात जत्रा होती आणि ती आमची एकुलती एक जत्रा. कारण ती जत्रा सोडल्यास मी कुठल्याच जत्रेला जात नाही. आणि मी पोचलो तेव्हा पालखी भेटीचा कार्यक्रम चालू होता. नुसतं पालखीकडे बघूनच पारणं पेटत होतं. कारण कोकणकर जत्रा आणि पालखी हे एक वेगळंच नातं आहे. किती बघितलं तरी मन भरत नव्हतं. देवाला म्हटलं, तुला व्हिडिओत घेतले काय, तो ब्लॉग माझा चांगला होते एकदम. मग काय मित्र भेटला नेहमीप्रमाणे आणि त्याचा गाडा दाखवत होता. म्हटलं, दे मला, जाऊन जत्रेत विकून येतो. हा, याला एक एक अँटिकच आहेत, कुठनं शोधून आणतात काय माहिती.